होते? आता मला सांगा, पास्टर लोकांनी आणि या ठिकाणी कॅरल जे काढतात त्या कॅरल करणाऱ्या लोकांनी सुवार्थ सांगायला कोणाला जायला पाहिजे? आणि हे कोणाच्या घरी चालले? आता फरक बघा, फरक बघा. आता हे वचन त्याला काही पाठिंबा देत, साथ देत. मग तुम्ही जर वचनाप्रमाणे कॅरल करत नसाल तर तुमच्या कॅरल चुकीचं एक घोषित केलं जातं इथं बायबलमध्ये. तर देवदूताने एक गुड न्यूज दिली धनगर लोकांना, विदर्भी लोकांना. आम्ही जर कॅरल करत आहे तर ह्या विदर्भी लोकांना जाऊन सुवार्थ सांगावा ना, माईक मध्ये, भोंग्यामध्ये, रस्त्यावरती ट्रॅक वाटा, सुवार्थ सांगा, बायबल द्या त्यांना, हे द्या ते द्या, काय अडचण आहे? पण आज चाललंय काय जगामध्ये? फरक आहे, फार मोठा फरक आहे. इथं तरी नाताळ चुकलाय त्यांचा. म्हणजे फक्त आपलं कुटुंब बघायचं, आपलं घर पाहायची, आपली मंडळी पाहायची, तिथंच जायचं आणि बाकीचे लोक नरकात गेले तरी चालतात. असंच आहे ना, फार गंभीर. म्हणून देवाच्या लोकांना हे शिका की देवदूताने ज्यावेळेस निरोप आणला, या ठिकाणी गुड न्यूज झाला, आनंदाची बातमी झाली आणि त्या लोकांना संदेश सांगितला आणि त्यांनी देवाच्या दर्शनाला निघाले. बाळ येशूच्या दर्शनाला, त्या काळी बाळ येशूच्या दर्शनाला उंटाचा तांडा निघाला, उंटाचा तांडा निघाला, निघाला पुढे चालला, निघाला पुढे चालला. तरी खोऱ्यातुनी माळरानातुनी, तरी खोऱ्यातुनी माळरानातुनी, कधी उंटाचा, कधी घोड्याचा, कधी उंटाचा, कधी घोड्याचा. आधी लोक दर्शनाला निघाले प्रभू येशू ख्रिस्ताच्या. बातमी सांगितल्याबरोबर तुम्हाला किती वर्ष बातमी समजत आहे? म्हणजे किती वर्ष सांगण्यात येत आहे? 15 वर्षापासून. आता तुम्ही कल्पना करा, विदर्भी लोकांना बातमी सांगितल्याबरोबर ते प्रभू येशूच्या दर्शनाला निघाले आणि आम्ही 15 वर्षापासून देवाचं वचन ऐकतोय, पण प्रार्थनेला देवाच्या कोणाला भेटायला येत आहे? हॅलो, कोणाला भेटायला येत आहे? मास्टर करा.